हाय, हॅलो एव्हरीवन. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या रांगोळींच्या नवीन भागामध्ये. आपण आज 3 ते 3 टिपक्यांपासून सोप्या सोप्या सुंदर रांगोळी डिझाईन पाहणार आहोत. आजच्या डिझाईन खूप सोप्या पण आहेत आणि अगदी कमी वेळामध्ये तुम्ही या डिझाईन काढू शकता. तुम्हाला जर आजच्या डिझाईन आवडल्या तर प्लीज नक्की तुम्ही तुमच्या दारासमोर या डिझाईन काढण्याचा प्रयत्न करा. आपली आजची पहिलीची डिझाईन आहे ती थोडीशी कलरफुल आहे, म्हणजे ह्यामध्ये मी कलर यूज केलेले आहेत. तुम्हाला जर नसेल टाकायचे कलर तर तुम्ही तशीही ठेवू शकता आणि विदाऊट कलरही ही रांगोळी खूप छान दिसेल. पण मला थोडी कलरफुल रांगोळी पाहिजे होती म्हणून मी थोडेसे कलर वापरलेले आहेत. तुम्हाला जशा प्रकारे आवडेल तसं तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता. खूप सोपी आणि खूप अट्रॅक्टिव्ह पण आहे. ही छोटीशी रांगोळी आहे. तुम्हाला आवडली तर नक्की ट्राय करा. आता खूप साऱ्या ताईंनी रांगोळी काढायला सुरुवात केलेली आहे. कारण मला कमेंटमध्ये दिसतंय. कमेंटमध्ये बऱ्याच ताई सांगतात, तुझ्यामुळे आम्ही ही रांगोळी काढायला शिकलो आहे किंवा आम्ही पण रांगोळी काढतो दारापुढे. तर हे असं वाचलं ना तर खूप छान वाटतं. सो थँक यू सो मच. तुम्ही ॲटलिस्ट काढतात तरी रांगोळी. पहा, आपली ही रांगोळी कंप्लीट होणार आहे. थोडीशी कंप्लीट व्हायची बाकी आहे. बस किती वेळ लागला आपल्याला काढायला? खूप कमी वेळामध्ये ही रांगोळी काढून झाली आणि बाकीच्या पण रांगोळी अशाच आहेत, सोप्या-सोप्या आणि पटकन काढून होणाऱ्या. तुम्हाला पण आवडत असतील काढायला डिझाईन्स, रांगोळी डिझाईन्स, तर तुम्ही एकदा नक्की अशा प्रकारचे डिझाईन ट्राय करा. कारण अशा डिझाईन खूप अट्रॅक्टिव्ह पण दिसतात आणि छोट्या-छोट्या पण आहेत. जास्त वेळ पण नाही लागत आपल्याला काढायला. अशाच प्रकारच्या सोप्या-सोप्या डिझाईन आपण रोजच पाहणार आहोत आणि तुम्हाला जर आजच्या डिझाईन आवडल्या तर नक्की मला सांगा. बघा, आपली ही डिझाईन पण झाली आहे काढून. किती छान आणि सिंपल दिसते. तुम्ही पण ट्राय करा. पुढच्या डिझाईन पण आपल्या सोप्या-सोप्याच आहेत आणि छोट्या-छोट्या आहे, अगदी छोट्या आहेत. तुम्हाला जर आजच्या डिझाईन आवडल्या तर प्लीज मला कमेंट करा आणि सांगा. म्हणजे मी पुढच्या वेळेस तुम्हाला अजून वेगळ्या डिझाईन दाखवण्याचा प्रयत्न करेन. मागच्या भागातल्या डिझाईन सर्वांना खूप आवडलेल्या आणि अशाच टाईपच्या डिझाईन तुम्हाला जास्त आवडतात बघायला. सो मी जास्तीत जास्त प्रयत्न करेल अशाच प्रकारच्या डिझाईन मी तुम्हाला दाखवेन. आणि ज्या ताईंनी कमेंट्स केलेल्या आहेत छान-छान, तर त्यांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही कमेंट्स करता आणि छान-छान मला ॲप्रिशिएट करता, त्याबद्दल खरंच खूप खूप थँक्यू. आणि मला भरपूर सारे त्यांचे प्रश्न पण आलेले आहेत. बऱ्याच ताईंच्या कमेंट्सला म्हणजे मी रिप्लाय करण्याचा प्रयत्न करते. बट काही-काही कमेंट्स अशा असतात की खरंच मला त्यांचा अर्थच कळत नाही. तर काल एक ताईंनी मला कमेंट केली होती की तुम्ही रांगोळी पावडरमध्ये काय मिक्स करता? सो आता मी काहीच मिक्स करणार, आता काय मिक्स करणार आहे? जी रांगोळी आपल्याला मार्केटमध्ये मिळते तीच रांगोळी सर्वजण वापरतात, तीच मी पण वापरते. सो मी काही मिक्स वगैरे करत नाही. जसं आहे तसंच यूज करायचं. पहा, आपली पुढची रांगोळी पण कंप्लीट झालेली आहे आणि पुढच्याही रांगोळी डिझाईन अशा सोप्या आहेत. जर तुम्हाला आजच्या डिझाईन आवडल्या तर कमेंट करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा. जर नवीन-नवीन व्हिडिओ पाहत असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तरच सबस्क्राईब करा. नसेल आवडला तर नका करू. सो आताच्या व्हिडिओमध्ये आपण देवघरासमोर काढण्यासाठी छोट्या-छोट्या डिझाईन आणि बॉर्डर रांगोळी डिझाईन अशा दोन्ही पण डिझाईन पाहणार आहोत. तर उद्याचा व्हिडिओ पण नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट सगळं काही करा आणि थँक्स फॉर वॉचिंग आजचा व्हिडिओ. आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशा सोप्या-सोप्या सुंदर रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग.